हॅलो गाईज, वेलकम बॅक अवर यूट्यूब चॅनल. सो फायनली मी माझ्या गावी आलो आहे आणि आता मस्तपैकी आमच्या साईबाबांची पालखी असा आणि ही पालखी ना पूर्ण गावात निघता, पूर्ण गावभर फिरता आणि मजा मस्ती ही पालखीमध्ये येतली या. नाचणं बिचणं खूप मस्त मजा येतली या. 51 वर्षा. सो त्याआधी मी माझ्या काकीक भेटाक जाते आणि काकीक भेटाक जाते, काकीची ओळख करून देते. सो चला, आणि जर चॅनलवर नवीन चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुमका आपल्या चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओ बघू भेटतील. सो चला मग वेळ न घालवता आपला व्हिडिओ सुरुवात करूया. बांगडी घालते थांब ना. बाबा व्हिडिओ काढतोय. आम 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 कर. तो लेंगो करशील खरा बाबू. चला चला जवलो असंच खाता तो. राणी काय आपट काय म्हणता? ओके ते का विचारलेलं आहे गो, काय आणू तुका? माझ्याकडे असत मी साडीच नेसतलय तर काय, माझ्याकडे कानातले वगैरे असत म्हणता. व्हायता अँटिक कणकवलीतून. आज बाजार होतो, मंगळवार होतो. 2 महिने होत काय ते पैसे ठेव जमा करून सांगते देते लिस्ट तुका बघ. ये झाली आमची काकी. काय ही काकी? हाय कर, हाय कर. हाय हाय करतस की बाय करतच समजतलंय. चला फोटो काढूया. चला के फोटो काढूया. व्हिडिओ काढते होय तो. फोटो काढूया. तर मंडळी आमचे फोटोशूट वगैरे करून झालेले आहेत बऱ्यापैकी आणि आता आम्ही जातो मंदिरात. साईबाबांची आता पालखी बाहेर निघत, सो मंदिरात आम्ही जातो. मस्तपैकी साईबाबांची पालखी सजवलेली आहे, ते तुमका आता पुढे व्हिडिओमध्ये बघूक भेटत. सो कमेंटमध्ये ओम साईराम लिहा आणि घरून बसून आपल्या साईबाबांच्या पालखीचं दर्शन घ्या. महाराज की जय. चला चला चला.
की साईंची पालखी मंदिराच्या बाहेर निघालेली आहे आणि ही पालखी पूर्ण गावाच्या वेशीवर फिरते आणि गावात जितकी काही मंदिरं आहेत त्या मंदिरात जाऊन दर्शन घेते आणि संध्याकाळी पुन्हा मंदिरात प्रस्थापन होते। ह्या पालखी सोहळ्यामध्ये गावातील आणि वाडीतील सर्व रहिवासी सहभागी असतात, त्यामुळे ह्या पालखी सोहळ्यामध्ये सगळे भक्त साईमय होऊन जातात आणि खूप यंदाचं 51 वर्ष आहे आणि गेली 50 वर्षापासून हा कार्यक्रम सुरू आहे। वाडीतील सर्व मंडळी एकत्र येऊन गेली 50 वर्षापासून हा कार्यक्रम सुरू ठेवलेला आहे आणि सर्व एकत्र येतात। या निमित्ताने मुंबईतील आणि सर्व गावातील माणसं, वाडीतील सर्व सदस्य एकत्र येऊन एक सुंदर अशी फॅमिली एकत्र येऊन हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि ह्या कार्यक्रमामध्ये गावातील सर्व मंडळी उपस्थित असतात। सो त्यामुळे खूप मजा मस्ती येते। आता पालखी जी गावातील जागृत देवस्थान आहे तिकडे जाण्यासाठी निघाली आहे आणि तिकडून दर्शन घेतल्यानंतर ही पालखी रवळनाथाच्या मंदिराकडे जाईल। ते दर्शन झाल्यानंतर ही पालखी सरळ आपल्या गावातील जितकी काही घरं आहेत ती घरांच्या इथून सगळ्यांना दर्शन देत जाईल आणि नंतर पुन्हा मंदिरात येईल। कडुलिंबाला आला कसा गोड काला
आत्ता पालखी श्री रवनाथ मंदिराची
लंच आहे त्याच्याकडे. भावनांचे गीत गाऊन भावनांचे व्हिडिओ करतो नाही त्याची ताटतच काय नाही. आमची आता पालखी मंदिरात गेली असा आणि मस्त पालखी सोहळा झालो. खूप मजा मस्ती आम्ही केलो आणि तुम्ही सुद्धा बघितलं असा. चॅनलवर नवीन असा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुमका असे लेटेस्ट व्हिडिओ बघूक भेटतील. आता महाप्रसाद नंतर भजनाचा कार्यक्रम. सो महाप्रसाद झाल्यानंतर आपण आपलं आजचा व्हिडिओ हयच थांबवतलो आणि भजनाचे जे काही व्हिडिओ असतील ते सेपरेट व्हिडिओ येतले. सो स्टे ट्यून. आपल्या चॅनलवर नवीन असं नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुमका लेटेस्ट व्हिडिओ बघूक भेटतील.